हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मस्त भरलेल्या गिलक्याची भाजी. तर आपल्या घरामध्ये एक ना एक कोणीतरी असं असतंच का त्याला गिलक्याची भाजी आवडत नाही. तर आज मी तुम्हाला अशी जबरदस्त रेसिपी घेऊन आलेले आहेत ना. तर जे नाक मुराडणारे आहेत ना, म्हणजे गिलक्याची भाजी खाण्यासाठी ते इतक्या आवडीने खातील ना, आणि जेवढी भाजी केली आहेत ना पूर्ण संपवून पण जाईल. तर चला बनवूयात लवकर. आता काय करायचे आहेत इथे आहेत ना, मी इथं कवळे गिलके घेतलेले आहेत. खूप जास्त आहेत ना, जाड नाही घ्यायचे, एकदम म्हणजे बारीकच घ्यायचे आहेत. आणि त्याला आहेत ना, आपण जसं भरलेली गिलके भाजी म्हणजे वांग्याची वगैरे भाजी करतो ना, तशी 4 फोडांनी करायच्या. त्याला आहेत ना फक्त एक अशी उभी लाईन मारायची आहेत, जेणेकरून आपण जो मसाला करणार आहेत त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहेत ना, तर तो त्याच्यामध्ये भरला गेला पाहिजे. तर अशी आहेत ना कवळी मस्त गिलकी घेतली आणि त्याला असे लाईन्स मारून घ्यायच्या. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुमच्या घरात देखील आवडेल. तर म्हणजे जेव्हा पण आपण ही गिलक्याची ही भाजी करतो ना, तर शक्यतो ना जेवढे आपण फ्रेश गिलके घेऊ ना, तर तेवढी त्याची टेस्ट पण चांगली लागते. कारण जेवढे गिलके सुकतील ना, तर त्याची टेस्ट पण चेंज होऊन जाते. तर इथे मी गिलके मस्त कापून घेतले. त्यानंतर गॅसवर आपण आधी शेंगदाणे भाजून घेणार आहेत. आणि इथे काय करायचं, गॅसची फ्लेम मीडियम राहून द्यायची. आणि शेंगदाणे असे खरपूस भाजले गेले पाहिजे, जेणेकरून आपण जी गिलक्याची भाजी बनवतो ना, त्याची टेस्ट पण छान येते. खरपूस शेंगदाणे जर भाजले ना, त्याचा खमंगपणा खूप छान म्हणजे येतो आणि टेस्ट पण म्हणजे छान लागते. तर इथे मस्त असे त्याची साल निघेपर्यंत मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घ्यायची. आणि तुम्हाला हवं असेल ना तर चटपट मसाला पण टाकायचा आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं मसाल्यासाठी. आणि असं वाटण बनवून घ्यायचं, खूप बारीक म्हणजे बनवायचं, लय जाडसर नाही ठेवायचं, म्हणजे मसाला कसा असं एकजीव त्याच्यामध्ये भरला गेला पाहिजे. तर इथे बघायला घ्यायचं. आधीच मी गिलके स्वच्छ धुवून घेतलेले होते, त्यामुळे मी डायरेक्टली कापून घेतलेले होते. तर इथे असं त्याच्यामध्ये जेवढा मसाला दाबून भरता येईल ना, तेवढं भरण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून म्हणजे छान पण टेस्ट येते. तर अशा प्रकारे हलक्या हाताने घ्यायचं, कारण गिलकं नाजूक असतं, त्यामुळे त्याचे 2 भाग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आणि असं प्रेस करून घ्यायचं. तर ही भाजी बनवायला जादा वेळ पण नाही लागत, कारण गिलके शिजायला जास्त टाईम नाही लागत. आणि गिलक्यामध्ये कुठलं पण म्हणजे असं वरून पाणी वगैरे ॲड करायची गरज पण नाही राहत ह्या भाजीमध्ये. आणि अशा प्रकारे मी सगळे काय केलं माहिती का, मसाला मस्त छान असा भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर आता काय करायचं माहिती का, मस्त कढई ठेवायची गॅसवर आणि थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे भाजीला, म्हणजे कसं का त्याची टेस्ट पण छान लागते. असं एवढं टाकलं ना तरी चालेल, एक पळी. तर त्याचे फ्लेवरिंगसाठी कढीपत्ता तुम्ही नक्की टाका, त्याने पण ते म्हणजे कढीपत्ता टाकायचा, मस्त फ्रेश कोथिंबीर टाकायची. तर इथे कढीपत्ता छान असा तळला का, त्यानंतर थोडे जिरे टाकायचे, मोहरी टाकायची. आणि आता काय करायचं माहिती का, मस्त जे आपण गिलके भरून ठेवलेले होते ना मसाल्याने, ते सोडायचे. आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची. गॅसची फ्लेम कमी का करायची, तर आपल्याला फक्त वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित छान शिजल्या जाईल. आणि वरून काय करायचं, झाकण ठेवून घेणार आहेत आपण. या प्रकारे असे म्हणजे सगळे अशी थोडी पसरट कढई घ्यायची, जेणेकरून गिलके छान आपल्याला असे पसरवता येतात आणि ते व्यवस्थित म्हणजे खालून शिजल्या पण जातं एका साईडने. आणि जो मसाला उरलेला होता ना, तो असा मी वरून टाकून दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सगळे गिलके मी बसवून घेतले आहेत कढईमध्ये. आणि जो एक्स्ट्राचा जो मसाला होता तो पण बाकीचा मी सर्व टाकून दिला, जेणेकरून आपला भाजी खूप छान होते. तर आता गॅसची फ्लेम एकदम कमी राहून दिली आणि त्याच्यावर म्हणजे 4 ते 5 मिनिट मस्त झाकण ठेवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता खालची साईड तर छान अशी परतल्या गेलेली आहेत. आणि गिलक्याला तर गिलके कोवळी असली ना
तर त्याला शिजायला येत ना जास्त टाईम पण नाही लागत. ते वाफेमध्ये येत ना छान अशी शिजले जाते. कारण गिलक्यामध्ये येत ना पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, त्यामुळे येत ना गिलक्याला वरून पाणी टाकायचं नाही. त्याने येत ना टेस्ट मग आपली बिघडून जाते. आणि शक्यतो येत ना गॅसची फ्लेम कमीच राहू द्या, म्हणजे छान असे होईल. तर मी परत येत ना ते आधी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि छान परत येत ना ताट ठेवून येत ना त्याला मस्त शिजवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता. तर आपला गिलका येत ना छान असं येत ना बघता क्षणी येत ना कोणी सांगू शकेल का गिलका अशी व्यवस्थित शिजलेली आहेत ती भाजी. तर तीच भाजी करून आपण कंटाळा असेल ना तर तुम्ही येत ना नक्की ही भाजी ट्राय करा. नंतर येणार लास्टला येत ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. आधीच ना आपण जे वाटण बनवलं ना त्याच्यामध्ये थोडं टाकलेलं होतं, नंतर येत ना भाजीमध्ये थोडं टाकायचं. जर आधीच आपण टाकलं असतं मग गिलक्याला खूपच पाणी सुटलं असतं. मग त्यामुळे येत ना मी लास्टला टाकलं. आणि हे बघा एक असं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आपली ना भरलेली गिलक्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.